नमस्कार, मी नाना आहिरे. आवाज इन न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. बघूया आजची ठळक बातमी. मनमाडला पहिले उत्तर महाराष्ट्र विद्रोही मराठी साहित्य संमेलन संपन्न. नाशिकच्या मनमाड येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहित्य नगरी रेल्वे क्रीडांगण येथे आयोजित पहिल्या उत्तर महाराष्ट्र विभागीय विद्रोही मराठी साहित्य संमेलनाची सुरुवात महात्मा फुले यांच्या पुतळ्यापासून करण्यात आली. या समता रॅलीचे उद्घाटन माजी नगराध्यक्ष राजेंद्र पगारे यांच्या हस्ते करण्यात आले असून शहरातून समता रॅली काढण्यात आली. या रॅलीत विविध शाळांच्या पथकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला होता. पहिले उत्तर महाराष्ट्र विद्रोही मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटक चित्रकार राजू बाविस्कर यांनी विद्यार्थिनींचे चित्र काढत संमेलनाचे उद्घाटन केले. बुद्धाच्या विद्रोहाच्या विचारांशिवाय भारतातील धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक संघर्षाचे स्वरूप समजणे अशक्य आहे, असे प्रतिपादन विद्रोही साहित्य संमेलनाचे अध्यक्ष बी.जी. वाघ यांनी येथे केले. सामाजिक विषमतेतूनच आर्थिक विषमता निर्माण होते, या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा दाखला देत अन्याय अत्याचाराविरुद्धचा विद्रोह ही माणसाची नैसर्गिक प्रेरणा असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. स्वागताध्यक्ष सतीश केदारे यांनी स्वागतपर भाषण केले. संमेलनात नागसेन चव्हाण, बळवंत आव्हाड, सुधीर देवरे, शिवदास म्हसदे या ज्येष्ठ कार्यकर्त्यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी मुख्य संयोजक प्रा. डॉक्टर जे.वाय. इंगळे यांच्या अध्यक्षतेखाली शाहीर निवृत्ती संसारे यांना दिवंगत यशवंत बागुल शाहिरी पुरस्कार प्रदान करण्यात आला. दुपारच्या कवी संमेलनात कवींनी कविता सादर करत रसिकांना मंत्रमुग्ध केले. शासनाविरोधात विविध ठराव मंजूर करण्यात आले असून शाहिरी जलसाही सादर करण्यात आला. यावेळी विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे राज्य कार्यकारिणी सदस्य, स्थानिक समितीचे पदाधिकारी आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. आवाज एन न्यूज मराठी, मनमाड.